आता आपण तीळ भाजून घेणार आहोत. ह्याचे लाडू पण करता येतात आणि तिळगुळीची पोळी पण करता येते. आता एवढं भरून घेतलं आहे मी हे. हाय आता हे भाजून घेणार आहे तीळ. हे असे थोडेसे टम्फुगुसर असे ते भाजून घ्यायचे. त्याचा चटचट आवाज आला की काढून घ्यायचे. छान लाडू होतात हे. तिळगुळाचे लाडू होतात, नाही ते तिळगुळाची चपाती. हे बघा आता चटचट चटचट आवाज येतो आहे. झाले तीळ आणि फुगले. आता काढून घ्यायची. ते भाजून घेतलेले. आता इतका गूळ घेणार आहे आणि हे थोडेसे शेंगदाणे साल काढून हे घेतले, भाजून घेतले आणि साल काढून घेतले. आता हे सर्व असे मिक्सरला वाटून याचे लाडू करणार आहे. हे असं बारीक करून घ्यायचं. आता असे तीळ बारीक केले. याच्यातच मी गूळ टाकून परत बारीक करून घेणार आहे. बघा असं गूळ टाकायचा, बारीक करून घ्यायचं. तर बारीक होते. तिळगुळ एकत्रच करून घ्यायचे बारीक. आधी तीळ करायचे, मग त्याच्यात थोडं गूळ टाकून तिळगुळ बारीक करून घ्यायचं. याचं सगळं बारीक करून झालं आहे तिळगुळाचं. आता याचे लाडू करून घ्यायचे. 1 वाटी तीळ आणि 1 डबा तो गूळ घेतलं होतं. भरपूर झालं आहे सारण त्याचं. त्याच्यात आपण जे शेंगदाण्याचं कूट केलं होतं ना, हे असं टाकून घेणार याच्यात थोडीशी. आता याचे आपण लाडू बांधून घेणार. हे असे लाडू करून घ्यायचे छान गोल गोल. लगेच बांधल्या जातात. हे बघा मस्त बांधल्या जातात. हे असं घ्यायचं आणि असं दाबायचं आणि असे लगेच लाडू करून घ्यायचे छोटे छोटे. छान छान लाडू होतात हे पण. हे असं करायचं त्याला नंतर. हे बघा गोल लाडू मस्त वळून घ्यायचे आपले छान तिळगुळाचे लाडू. आता असे सगळे लाडू करून घेणार आहे मी. हे बघा एवढे तिळगुळाचे लाडू करून घेतले आणि एवढंही सारण राहिले. याच्यात तिळगुळाच्या पोळ्या करायच्या. हे बघा किती छान लाडू झाले आपले. झटकीपट बनतात हे तिळगुळाचे लाडू.